दोघ जण लग्नाला उतावळी झालेली आहे ती, आपण नाही. बिबट्या बिबट्या आमच्याकडे इकडे बिबट्या आहे माहिती आहे तुम्हाला मित्रांनो. त्यामुळे आम्हाला लई काळजीपूर्वक जावं लागतं. आम्हाला लय भीती वाटते. माझं नशीब एवढं खराब आहे, मी बसमध्ये जरी गेलो की नाही बसमध्ये, तर मला बसमध्ये जागासुद्धा भेटत नाही. तर कुणाच्या हृदयात काय जागा भेटणार सांग. मित्रांनो, आधीच आम्हाला मंदिरात जायला वेळ झाला आहे. मंदिरात जायचा रस्ता इकडं आहे. शुभमनी वाट बघा कुठली दाखवली घरातली. आधी कुणाच्या घरात घुसू आम्ही सांगा बरं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर कसं काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तसंच मित्रांनो, रस्त्यात जाता जाता भुका लागलेल्या. इथं बाजूला वडापावचं दुकान दिसलं, तर शुभम म्हटलं काहीतरी थोडं खाऊन घेऊ मग जाऊ. तिघांनी पण आम्ही प्लेट मागवली वडापावची. त्यानं संपवला पण. काय काय भेटतं, कांदा, मिरची, वडापाव, बस. क्वालिटी कशी आहे? एक खाल्ला वडा, एक खाल्ली मिरची, एक खाल्ला कांदा, बस. मित्रांनो, आधीच आम्हाला मंदिरात जायला वेळ झाला आहे. मंदिरात जायचा रस्ता इकडं आहे. शुभमनी वाट बघा कुठली दाखवली घरातली. आधी कुणाच्या घरात घुसू आम्ही सांगा बरं. काय या करते मार करते, मार करायचं काम करते. आता त्या बायाला विचारलं रस्ता कुठं मंदिराकडे जायला, तो म्हटलं या बाजूला आहे. आता तो पोरगा पण गायब झालाय. असली उलटी कामं करते. आता आम्ही जर त्या घरात एंट्री मारली असती, आता त्यांना काय बोलू, काय बोलू. चहा पेत होता ना? हा, चहा प्यायचा होता. अरे सुधर, चहा प्यायचा होता म्हणून म्हणते ती. थंडी हो वाजते बघा, तिथनं आम्ही आता चाललेलो असं. बरं असो, चला. आधीच लेट झालाय, आम्हाला मंदिराकडे पोहोचायचं. चला. कड रस्ता, अरे कसला रस्ता. चार्जिंगवरची गाडी घेऊन आलोय आम्ही मित्रांनो. गाडीत चढेल का नाही याचा प्रश्न पडलाय आम्हाला. हे बघा रस्ता, बघा तुम्ही रस्ता, हे बघा. चढव 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 बाबा. रस्ता तुम्ही बघू शकता. थोडं कमी. तुझ्या आईला, अरे असं वाटतं गोड्या बसलोय. असं वाटतं गोड्या बसलोय. त्याच्या आईला असं वाटतं वरती चाललंय. ती बघा तुम्ही कसला रस्ता आहे. बस इथंच गाडीला बस. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आता काय गाडीची काय कॅपॅसिटी नाही, हे बघू शकता. आम्ही इथंच स्टॉप केलाय. आता आम्ही पायी आम्हाला जावं लागेल. हे बघा, अजून भरपूर चढायचं आहे. हे सगळं पार करायचं तिकडे. शुभम काय करतोय. शुभम गाडी लावतोय, नेट लावर का. गाडी इथं आपली पार्किंग केलेली आहे. आता आम्ही निघालोय पायी. आपला भाऊ याला अनुभव विचार की कसा वाटतोय. तुला कसं वाटतंय. मस्त आहे. आणि तुम्हाला ओळख करून द्यायची राहिलंच, हा माझ्या मामाचा मुलगा आहे, सख्या मामाचा मुलगा. मुंबईवरून आला आपल्या इथं फिरायला. शुभमने आणि मी प्लॅनिंग ठरवला की ह्याला पण घेऊन जाऊ. तर आता आम्ही चाललोय. आता बघा तुम्ही बघू शकता, हे बघा पायी आहे आम्ही. हे बघा.
मित्रांनो, आता आम्ही आमच्या मंजिलपर्यंत पोहोचलेलो आहे. मागचा निसर्ग तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम मस्त लोकेशन आणि ही आहे आमची मंजिल. भरपूर चाललो आम्ही, तुम्ही बघितलं असेल. आता आम्हाला त्या पायऱ्या चढायच्या, तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. बघा अजून लय चढायचं मग काय साधं सुद्धा आहे व्हायला का. निखिल भाई आपला चढते का आरती सोड. हा. तुम्ही एक नोटीस केलं मित्रांनो, तुम्हाला पण माहीत असेल, ते नवीन लग्न झाल्यावर नाही का, ते जेजुरीला जावं लागतं. बायकोला उचलून घ्यायचं असतं आणि ती तू बघितलं असेल की असतंय की तू पण करणार आहे तसं. मी काय, आपण लग्नच करणार नाही, आपण संन्यास घेणार आहे. नको का तू करणार आहे लग्न? करणार आहे भायला घाय, लग्नाची घाय. निखिल भाई आपला जो कोणी इच्छुक असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण कृषीसाठी बघा. मला नको, याला बघा. आपण लगेच आपण तिथल्या तिचा कार्यक्रम उरकू. तुला करायचं लग्न? करू ना. बरं, ही दोघं जण लग्नाला उतावळी झालेली आहे ती, आपण नाही. इथं तुम्ही आजूबाजूला, बरं ते असं नका, आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती भारी बसायला वगैरे. हे बघा, या पायऱ्या तुम्हाला झूम करून दाखवतो. वरती आहे आपली मंजिल. तर चला, वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करू. तर मित्रांनो, पायऱ्या तर चढायला घेतल्या, तुम्ही बघू शकता. आता तर आम्ही एवढ्या पायऱ्या चढून आलोय. अर्ध्या तर चढल्या. सगळ्यांचा दम भरायला लागलाय. उंच काय तेवढं? उंच आहे, हां उंच तर आहेच की. तुम्ही बघू शकता. अरे मध्येच बाबळा. वरती जाऊन दाखवतो. इथं बघा, अशी हवा टाईट होती, पण यांनी एक मस्त काम केले बरं का. एक ग्रिप दिल्यात धरायला बोलतोय पुढं. दम भरलाय माझा, मला सुचत नाही. लगेच भाऊ मागणं लगेच बॅकअप देतोय मला. बैला शुभम. हा, इथं बघा, तुम्हाला दिसत असेल ते बघा, हा निसर्ग. माझा बुद्धम भरलाय. काय सुचन मॅरेज करणार आहे सांगे कोण तू? अरे मी नो मॅरेज, लग्नच करणार नाही. नो मॅरेज. बसलं वैताग आलाय. आणि आपला हे लग्न नाही निखिल करणार. भाई निखिल काय तू काय करणार आहे? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज भाऊ. बघितलं भाऊने आजच बघितलं. बघत असला तर बघा, भाऊ तयार आहे. सक्सेस झालं तर होऊन जाईल लव्ह मॅरेज, नाही तर अरेंज मॅरेज. जी पण कोण आमच्या भावाची गर्लफ्रेंड असेल, त्यांनी हा ब्लॉग जर बघत असेल तर त्यांनी लवकरात लवकर नाही का म्हणजे तयार राहावा. भाऊ आमचा तयार आहे. तयार आहे, उतावळा झाला. घाटकोपर मेन्शन घाटकोपर. मेन्शन घाटकोपरवाले कोण बघत असेल व्हिडिओ त्यांनी मेन्शन. वहिनी भाऊ तयार आहे. नाव काय? नाव तरी सांग की. नाव नको. नाव नको. आणि तू जर हसतो एवढा. नाही, मी अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज का बघून ठेवली का काय? अरेंज मॅरेज बघायचं आता नशिबान. तुझं काय सांगत नाही काय नाही. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज आणि नो मॅरेज. लग्नच नको आपल्याला, काय नको. दम भरलाय, त्यामुळे जरा विश्रांती घेतोय आम्ही. अजून थोडंसं बाकी आहे, तुम्ही बघू शकता. इथं शुभम निखिल इथं उभा आहे. इथं मी निवांत बसलोय. शुभम मला म्हणतो तू लग्न का करत नाही. आता त्याला मी कारण सांगतो. भाऊ कारण काय पण? तुला कारण ऐकायचं आहे? याला कारण ऐकायचं आहे. तर कारण असं आहे, माझं नशीब एवढं खराब आहे, मी बसमध्ये जरी गेलो की नाही, बसमध्ये तर मला बसमध्ये जागासुद्धा भेटत नाही. तर कोणाच्या हृदयात काय जागा भेटणार आहे सांग? खरं आहे ते एक झालं. आणि त्याचं दुसरं कारण एक सांगतो. बाकीची जी माणसं आहेत की नाही, ती चुकीचं पाऊल उचलत असतील. चुकीचं काय पाऊल उचलत असतील, पण मी जी पाऊल उचलतो ना तीच चुकीचं निघतं. हा मग काय तुला सांगू. तिसरं कारण आहे मित्रांनो, तिसरं कारण आहे का माझं. इथं आहे ना, माझी झोप पूर्ण होत नाही. काय झोप पूर्ण होत नाही, तर माझी स्वप्न काय पूर्ण होतील. खरं आहे भाऊ. चौथं कारण आहे मित्रांनो, चौथं कारण, गर्लफ्रेंड आहे ना मला एक पण नाही. कळलं? गर्लफ्रेंड मला एक पण नाही, पण मी गाणी आहे ना अशी ऐकत बसतो जशा का 10-15 मला सोडून गेले त्या. आता पाचवं कारण आहे मित्रांनो, पाचवं कारण, हा माझं जे प्रेम आहे की नाही ते 400च्या नोटासारखं आहे. 400च्या? हां 400च्या. ना कधी बनलं, ना कधी मी बघितलं, ना त्यांना घेऊ शकलो, ना मिळालं नाही, ना मिळालं. ही माझी लाईफ आहे. लय दुःखद कहाणी आहे जाऊ दे, भाऊची. तू आपलं ती निसर्ग बघत बस.
प्रचार करायला तुम्ही येत नाही मान मागायला बरं येत आहे म्हणजे दर्शन वगैरे घेतलं आपण. आता दर्शन वगैरे घेतलं. हे पाठीमागचा नजारा तुम्ही बघू शकता. इथे एक छोटा देव आहे. मस्त मंदिराच्या मागं असं आहे. रस्ता आवाज येते. गाड्या कुठं आहे ते मला मग आवाज येतोय गाड्यांचा. गाड्या पण दिसेना. बघी एक असलं नशीब आहे आपलं. तेवढा नशीबच चांगलं नाही. आवाज येते पण दिसत नाही. गाड्यांचा आवाज येतोय आम्हाला पण गाड्यात दिसत नाही. हे असलं नशीब आहे. निखिल फोटोशूट करायला लागलाय का त्याच्या गर्लफ्रेंडचा व्हिडिओ कॉल आला तेच कळना. झाले बोल ना माझी व्हिडिओ कॉल. झालं का? काय बोलत होती रे दोघं? लव यू सोना, लव यू बाबू. लव यू सोना, लव यू बाबू. तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे विषय निघाला म्हणून सांगतो. मॅटर असं आहे, आम्हाला कधीच कॉल आला नाही लव यू बाबू, लव यू सोना तसलं काय पप्पी जप्पी तसलं काय झालं नाही. नुसतं आम्हाला त्या बॅलन्स संपला आणि हे संपला आणि रिचार्ज बॅलन्स टाका, रिचार्ज भरा असलंच येतोय. आणि 1 करोडच्या लोनची ऑफर. लोनची ऑफर येते आम्हाला. अभी डाउनलोड कीजिए जंगली रमी पे महाराज आऊन आणि असलं तसलं असलं आम्हाला मेसेज येतात. हसतोय बघा कसं. त्याचा हवा आहे. त्याची हवा आहे मुंबईवाल्या. आमचं काय, आम्ही गावठी. नशीब आपल्याला कोण बघणार आहे? काय नाही काय तर बोलायचं. नशीबच आमचं तसलं आहे. काय बोलायचं. गाडी बघ. चला काय करायचं. आपण तिथून आलोय. शुभयोग तिथून आलोय आपण. तर आम्हाला आशा आहे तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. खूप दिवसातून आम्ही टाकतोय व्हिडिओ. टाईम भेटत नाही. मी पण कामाला जातो, शुभम पण कामाला जातोय. निखिल पण आता मुंबईला जाणार. निखिल आता मुंबईला जाणार, गर्लफ्रेंडला भेटणार. बाबू शोना पप्पी झपी तसलं त्याचं चालूच असणार आहे. आमचं काय नाही बाबा. आम्ही आज मला रिचार्जवालीचा कॉल आला की सर आपका वेद्य प्लॅन काय कसला प्लॅन संपत आलेला आहे, भरून टाका. बघू काय असेल ते पुढच्या पुढं. तर मित्रांनो देवीचं दर्शन वगैरे घेतलं. आता आम्ही खाली उतरतोय. तुम्ही बघू शकता पायऱ्या. उतरताना काय वाटत नाही. उतरताना काय वाटत नाही हो, पण चढताना आहे ना एवढा दम भरतो, लय बेकार दम भरतो. या आसपास तुम्ही बघू शकता. एक माणूस नाही. मंदिर तुम्ही बघू शकता. मंदिर तर तुम्हाला दाखवलं वरतून असं दिसतंय. चला छान वाटलं. शुभमला बघा किती काय. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपला ब्लॉग संपलेला आहे. आशा करतो की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आता आम्ही तर भरपूर थकलोय. थोडंफार जेवण वगैरे करेन, नाश्ता वगैरे काय भेटतो खाली बघतो करेन आणि घरी जाल. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे काहीतरी बोल की. गर्लफ्रेंडच्या नादात असतो तुम तो हमेशा वही नशे में. तुम तो वही नशे मेरे गर्लफ्रेंडच्या रे. मी ही म्हणणार होतो तुम तो हमेशा गर्लफ्रेंड के नशे में रहते. एवढंच म्हणायचं होतं मला. तर खूप छान वाटलं आम्हाला. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सायंकाळ होत आली. थांबणं जरा. कसला खराब आहे रात्रीची वेळ आहे. तुम्ही बघितला असेल रस्ता खूप. बिबट्या आमच्याकडे. इकडे बिबटे आहे माहिती आहे तुम्हाला मित्रांनो. त्यामुळे आम्हाला लई काळजीपूर्वक जायला. आम्हाला लय भीती वाटते. आम्ही एकुलतं एक आहे. मी पण एकुलतं एक आहे. हा पण एकुलतं एक आहे. हे जण दोघं आहे. ती त्याला एक भाव आहे गम नाही याला. आम्हाला एकुलतं एक आहे. आणि सिस्टर पण. आणि सिस्टर पण आहे. अजून काय राहिलं. पप्पा पण आहे. तर मामा मम्मी पण आहे. मम्मीला काय मेसेज.
मम्मीला काय मेसेज द्यायचा? येतो मम्मी, आज गाडीला बसतोय मी. हे बघ हे मामे, आज गाडीला बसतो मी. तुझं पोरग फिरायला आले बघ इथं लांब डोंगरात. बस का, एवढाच मेसेज होता, काय नाही. ते फॅमिली मॅटर आहे आमचा. मॅटर करून टाकला बहीण. ए वरती बसायचं काय ते का असतं रे? अंधार आहे बिबट्याचा एक तर वाटतं. पर मस्करीचा बास विषय. चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये. खूप भारी वाटलं. तर मित्रांनो, घरी जाता जाता आम्हाला रस्त्यातच बोरं दिसले. हो की हावर चाललं पण हो लागले हावर आहे. बोरं दिसले तर आम्ही गाडी थांबवली. म्हटलं पहिल्यांदा आम्ही पळत सुटलो बोराकडे. थांबाय शिकून थांबली आम्हाला पण बघू. मस्त आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो बोरं. शुभम तुझी हाईट आहे रे, माझी हाईट आहे ना. हो दाखव त्यांना. गोड आहे ते बरोबर खाबं. गोड आहे ते. खरं गोड 2 झाड आहे ती. वा. बोरं लागलेली होती त्याला. कोणाची पोरं? याला बोरं लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. कोणाची पोरं? पोरं नाही, बोरं बोरं. सॉरी. ते म्हणते कोणाची पोरं. ए यार माझी हाईट नाही, मला काढून दे की. हा हाईट आपली पण हाईट देवानं सगळं दिले, हाईटच दिली नाही. माझी 5 फूट 4 इंच आहे. गोड आहे ती. Awesome. जरा कच्ची झाली. मस्त लागतंय. भारी आहे ती. मंदिर तुम्ही बघू शकता. आता आपण त्याच मंदिराकडे गेलतो. चला झालं का शुभम? चला. हा. आमचं तर झालेलं आहे बोरं खाऊन. आता आम्ही घराच्या वाटेने निघतोय. चला. आपली गाडी तिथं उभा आहे. शुभम यार बास कर की हाव रे. अरे किती खात तू? आले कसलं पोरग आहे बरं. ले हाव रे, सारखं घेत राहते काय ना काहीतरी खात राहते. तो डोक्यात. हे गाडी चालू का मी? किती चाबरा बिला. गाडीची चावी पण घेऊन गेलाय. त्याला माहित आहे ना, तर आम्ही त्याला सोडून गेलो असतो दोघं. लागा शुभम भास्कर लागा. लय चाबरा भाऊ. अरे लय हाऊर आहे. लगा भास्कर के हावऱ्या. कवा बसला आमच्या जीव लावा लागला. बैला किती शाना काय म्हणते माहिती आहे? तुम्हाला आणले ती खात तरी एकटा बसला बघा. 4च दोन काय भागणार आहे आमचं. आधी पण कसली आणली ती बघा की. कच्ची 4. चला झालं जाऊ बसा. चावी दे की. तुला काय वाटलं आम्ही चावी घेऊन पळून झालोय. कसला मित्र आहे काय बोलू आता. माझ्या हातले दुखायला लागले. शुभमला म्हटलं तू चालव बाबा गाडी. हे काय डाळिंब द्राक्ष आहे. सॉरी द्राक्षीचं झाड तुम्ही बघू शकता. अरे मला वाटलं रे डाळिंबाचं आहे. कमेंट करून सांगा मित्रांनो, डाळिंबाचं आहे का द्राक्षीचं झाड आहे. तुम्हाला जे वाटतं ते सांगा आम्हाला कमेंट करून. मला तर वाटतं स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरी. शुभमला वाटते स्ट्रॉबेरी, मला वाटते डाळिंब. आणि निखिलला वाटते निखिलला आंबा वाटते ते. निखिलला आंब वाटते ते. तुम्ही सांगा कमेंट मध्ये ते कुठलं झाड आहे. कसं वाटतंय तुम्हाला आता? आम्हाला खूप भारी वाटते. ओके. मी या ठिकाणी शुभम काहीतरी सांगतोय. मी माझं मनोगत व्यक्त करतो. या ठिकाणी ऋषीभाया यांचं मी आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी आम्हाला मंदिरापाशी सुखरूप पोचवण्याचं जे दायित्व घेतलेलं आहे आणि आपल्याबरोबर आहेत निखिल नाव आहे निखिल. निखिल भाया यांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी आपल्याला सुखरूप या ठिकाणी पोचवण्याचं जे मंदिरापर्यंत माझं काय देह घेतलेला आहे. आणि ऋषीभाई आपले ऋषी ब्लॉक 99 चॅनलचे
संपादक, डायरेक्टर, प्रोड्युसर आणि लाखो मुलींच्या हृदयावर राज करणारे बरोबर बरोबर हे असलेलं आहे. लाखो मुलींच्या हृदयावर राज करणारे ऋषी भैया या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. हे चुकीचं आहे, असलं नाही हो, तसलं काय. लाखो मुलींच्या, हजारो पण नाही, लाखो मुलींच्या हृदयावर राज करणारे ऋषी भैया या ठिकाणी उपस्थित आहेत. मला एक तर काळी पोरगी पण भाऊ देत नाही आणि तुझं लाखो मुलींचं चाललंय. खरं मित्रांनो तुम्हाला सांगू, मला काळी पोरगी पण भाऊ देत नाही. कोणाला काय गंज लागलाय काय माहिती, काय झाले काय होतंय काय माहिती. आता पितांबरी घेऊन येईल कसा तो काय माहित काय चाललंय काय होत चाललंय. मग परत करोडो मुलींच्या हृदयावर राज करणारे बादशाह शुभम ऋषी भैया होय नाही आणि निखिल भैया या ठिकाणी. निखिल भैयाला जरा फास्ट जाऊ असं भारी वाटतंय रे कॅसाला. ऋषी भैया मित्र बनव्यामध्ये गाढवासा गारव्यासारखा असं म्हणायचं होतं मला, गारव्यासारखा. काय पण मध्येच बोलते. हा काय नजारा आहे. ट्रॅक्टर आलाय हे बघा. काय करतोय उचलतंय काय. बाई कसला ट्रॅक्टर उचलतोय पोरग. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असं ट्रॅक्टर कसा उचलला. कसं असतं, पोरगी शिकली प्रगती झाली आणि पोरगा शिकला ट्रॅक्टर उचलला. कसं आहे भारी गेलाय.